नमस्कार. पूर्व आधुनिक भारतात स्वतःचा इतिहास लिहिण्याची कोणतीही परंपरा नव्हती, असा एक समज सगळीकडे पसरलाय. पण आजच्या या विश्लेषणात आपण 12व्या शतकातील एका अशा उत्कृष्ट कृतीची माहिती घेणार आहोत, जी हा समज पूर्णपणे मोडून काढते. हा ग्रंथ म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहास लेखनाचा एक अद्वितीय खजिना आहे. हा केवळ एक जुना दस्तऐवज नाहीये, तर इतिहासाकडे बघण्याचा एक अतिशय प्रगल्भ दृष्टिकोन आहे, जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा ठरतो. म्हणजे बघा, भारतीय उपखंडाच्या इतिहासाकडे पाहताना एक अत्यंत मूलभूत प्रश्न उभा राहतो की प्राचीन भारतात खरोखरच इतिहासकार होते का? आणि याचं उत्तर शोधताना आपण अशा एका व्यक्तिमत्वाकडे पोहोचतो ज्यांनी निव्वळ रंजक कथा सांगण्यापलीकडे जाऊन इतिहासाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवा आणि तटस्थ दृष्टिकोन जगाला दिला. त्यांनी केवळ राजांच्या कथा रंगवून सांगितल्या नाहीत, तर खऱ्याखुऱ्या सत्याचा शोध घेतला. आता हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तत्कालीन राजदरबारात असे अनेक कवी होते ज्यांचं मुख्य काम केवळ राजांची स्तुती करणं आणि त्यांना खुश ठेवणं हेच होतं. म्हणजे एक प्रकारे ते त्यांचे जनसंपर्क अधिकारीच होते. पण या परंपरेला छेद देत कल्हण नावाच्या एका काश्मीरी विद्वानाने खऱ्या ऐतिहासिक तटस्थतेचा पाया रचला. स्तुती करण्याऐवजी सत्य कितीही कठू असलं तरी ते शोधण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी स्वतःला केवळ एक स्तुतीपाठक न मानता एका खऱ्या इतिहासकाराची भूमिका निभावली. या सादरीकरणात आपण कल्हण यांचं जीवन, त्यांच्या ग्रंथात वापरलेलं नदीचं रूपक, त्यांची आधुनिक कार्यपद्धती, सत्तेच्या लाटा आणि शेवटी त्यांनी मागे ठेवलेला ऐतिहासिक वारसा या सगळ्या बाबींवर नजर टाकणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वळूया पहिल्या भागाकडे, इतिहासाचे प्रणेते. हा महान ग्रंथ ज्यांनी लिहिला त्या प्रतिभावान आणि अभ्यासू व्यक्तीची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कल्हण यांचा जन्म 12व्या शतकाच्या सुरुवातीला एका उच्च विद्याविभूषित कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंपक हे राजदरबारात मंत्री होते आणि याचाच फायदा असा झाला की राजा जयसिंग यांच्या अस्थिर आणि गुंतागुंतीच्या राजवटीत कल्हण यांना राजकीय नोंदी आणि गोपनीय माहिती सहज उपलब्ध झाली. ते स्वतः शिवभक्त होते हे नक्की, पण त्यांनी बौद्ध धर्माचाही तितकाच आदर केला. संस्कृत भाषा आणि राजकारणाची त्यांची समज इतकी सखोल होती की हाच त्यांच्या लेखनाचा सर्वात भक्कम पाया ठरला. आपला दुसरा भाग आहे नदीचे रूपक. त्यावेळच्या राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचाराचा कल्हण यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता आणि त्यातूनच या ग्रंथाला हे अत्यंत आकर्षक आणि अर्थपूर्ण नाव मिळालं. आता ह्या नावाची गंमत बघा. राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी. या संस्कृत नावामागे एक फार मोठं तत्वज्ञान दडलंय. राजघराणी आणि सत्ताधीश हे नदीतल्या तात्पुरत्या लाटांसारखे असतात, असा विचार यात मांडलाय. ते क्षणभरासाठी उफाळून वर येतात, आपलं सामर्थ्य दाखवतात आणि कालांतराने नाहीसे होतात. पण इतिहासाचा प्रवाह मात्र कोणत्याही एका राजासाठी थांबत नाही, तो निरंतर पुढेच जात राहतो. इसवी सन 1148 ते 1149च्या दरम्यान पूर्ण झालेला हा महाग्रंथ खऱ्या अर्थाने अवाढव्य आहे. जरा विचार करा, छपाई यंत्राचा शोध लागण्यापूर्वीच्या त्या काळात हाताने लिहिलेले तब्बल 60,826 श्लोक. हे श्लोक म्हणजे केवळ एक दस्तऐवज नाही, तर एका अद्भुत ऐतिहासिक प्रवासाची साक्षच आहेत. एका व्यक्तीने इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेली ही नोंद खरोखरच थक्क करणारी आहे. आणि हे हजारो श्लोक 8 तरंगांमध्ये म्हणजेच पुस्तकाच्या 8 भागांमध्ये अत्यंत काळजीपूर्वक विभागलेले आहेत. तरंग म्हणजे लाटा. यात उच्च दर्जाचं संस्कृत काव्य, सखोल राजकीय विश्लेषण आणि काश्मीर खोऱ्याचं अत्यंत जिवंत असं भौगोलिक वर्णन पाहायला मिळतं. हे केवळ इतिहासाचं कोरडं संकलन नाहीये, तर एक उत्कृष्ट आणि जिवंत साहित्यकृती आहे. आता तिसऱ्या भागाकडे वळूया. 12व्या शतकातील एक आधुनिक विचार. एका 12व्या शतकातील लेखकाने आधुनिक अभ्यासकाच्या कठोर शिस्तीने आपलं काम कसं केलं ते आता आपण पाहू. कल्हण यांनी इतिहासकारांसाठी एक खूपच उच्च नैतिक मापदंड प्रस्थापित केलं. त्यांच्या मते एक आदर्श इतिहासकार हा राग आणि लोभ यांसारख्या मानवी भावनांपासून पूर्णपणे मुक्त असावा. जसा एखादा न्यायाधीश न्यायालयात तटस्थपणे पुराव्यांचं वजन करतो आणि निकाल देतो, अगदी तसंच इतिहासकारानेही पुराव्यांची सखोल छाननी करावी, असा त्यांचा स्पष्ट आणि ठाम आग्रह होता. त्या काळाचा विचार करता ही विचारसरणी अत्यंत प्रगत होती. त्यांची ही काम करण्याची पद्धत बघा. त्यांनी केवळ ऐकीव माहितीवर कधीच विश्वास ठेवला नाही.
आधीच्या नोंदी, मंदिरांवरील शिलालेख, नाणी आणि स्थानिक लोककथा यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. आणि हो, विसंगत माहितीची एकमेकांशी तुलना करून, ज्याला आपण आजच्या भाषेत क्रॉस रेफरन्सिंग म्हणतो, त्याची कठोर पडताळणी केली. त्यानंतरच तो सगळा इतिहास एका अचूक कालक्रमानुसार मांडला. चौथा भाग आहे सत्तेच्या लाटा, राज्यकर्ते, सुधारणा आणि बंडाळी. या 8 तरंगांमध्ये नेमका कोणता ऐतिहासिक घटनाक्रम टिपला गेलाय आणि या सत्तेच्या लाटा कशा बदलत गेल्या त्याचं विश्लेषण आता आपण करूया. या ग्रंथाचा कालखंड खरोखरच अफाट आहे. अगदी पौराणिक कथांपासून आणि मौर्य साम्राज्याच्या सम्राट अशोकापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे कुशाण साम्राज्य, हूण लोकांची भीषण आक्रमणे आणि थेट 12व्या शतकातील कल्हण यांच्या स्वतःच्या समकालीन राज्यकर्त्यांपर्यंत अत्यंत कुशलतेने सामावलेला आहे. हा एका संपूर्ण प्रदेशाचा शेकडो वर्षांचा जिवंत इतिहास आहे. यात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीचं अगदी बारकाईने आणि निर्भयपणे वर्णन केलंय. ललितादित्यासारखा पराक्रमी राजा असो, अवंतीवर्मनच्या शेती आणि प्रशासकीय सुधारणा असोत, किंवा हर्षराजाच्या कारकिर्दीच्या शेवटी झालेला तो भीषण गोंधळ असो, हे सगळं नोंदवताना त्यांनी राजांच्या नैतिक जबाबदारीवर खूप भर दिला. चुका करणाऱ्या आणि प्रजेला त्रास देणाऱ्या राजांवर कडक शब्दांत टीका करायला ते अजिबात कचरले नाहीत. अर्थात सुरुवातीच्या काही पुस्तकांमध्ये काव्यात्मक अतिशयोक्ती आणि पौराणिक कथांचा प्रभाव नक्कीच जाणवतो. पण आधुनिक इतिहासकारांच्या मते 7व्या शतकापुढील भाग हा एक अत्यंत विश्वासार्ह ऐतिहासिक दस्तऐवज आहे. शेवटची 2 पुस्तके तर त्यांच्या स्वतःच्या काळातील आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित असल्यामुळे त्यातले राजकीय तपशील अगदी अचूक आणि अभ्यासपूर्ण आहेत. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागावर, कल्हण यांचा वारसा. हा मध्ययुगीन ग्रंथ आजच्या आधुनिक काळातही जागतिक इतिहास लेखनात एक मैलाचा दगड का मानला जातो ते समजून घेणं खूप रंजक आहे. ऑरेल स्टीन आणि R.S. पंडित यांसारख्या जागतिक दर्जाच्या विद्वानांनी या ग्रंथाचं भाषांतर करून तो संपूर्ण जगासमोर आणला. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे काय माहितीये? या ग्रंथातील शेकडो वर्षांपूर्वीचे तपशील आजच्या आधुनिक पुरातत्व शोधांशी, उत्खननात सापडलेल्या नाण्यांशी आणि मंदिरांच्या अवशेषांशी अगदी तंतोतंत जुळतात. हे कल्हण यांच्या असामान्य प्रतिभेचं सर्वात मोठं प्रमाण आहे. ज्याप्रमाणे हेरोडोटसने ग्रीक इतिहासाला आकार दिला, अगदी तसंच कल्हण यांनी हे सिद्ध केलं की अभिजात भारतातही चिकित्सक इतिहास लेखनाची परंपरा जोमाने अस्तित्वात होती. सत्ता आणि राजकारणाच्या या लाटा अशाच उठत आणि पडत राहतील. पण हे सगळं पाहताना शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो: भविष्यातले तटस्थ आणि सत्यशोधक इतिहासकार आपल्या आजच्या या काळातील तात्पुरत्या लाटांची नोंद कशा प्रकारे करतील.